आफ्टरनून एव्हरीवन. मी ईश्वरी आणि ही माझी टीममेट साक्षी. आज आम्ही आमच्या ASI या विषयाच्या प्रोजेक्टचे सादरीकरण करणार आहोत. तर टॉपिकचं नाव आहे फोरकास्टिंग इंडस्ट्रियल ग्रोथ. म्हणजेच ISIचे ट्रेंड महाराष्ट्र आणि साताऱ्यासाठी आम्ही ग्रोथ रेटद्वारे फाइंड केले आहेत. आमचे मेंटॉर मिस्टर AP पाटील सर आणि गायडन्सच्या खाली मिस्टर यशवंत थोरात सर आणि डॉक्टर अपर्णा गुरव मॅडम यांच्या अंडर हा आम्ही प्रोजेक्ट कंप्लीट केला. ASI वार्षिक उद्योग पाहणी ही याची सुरुवात 1959 साली कलेक्शन ऑफ स्टॅटिस्टिकल ॲक्ट 1953 अंतर्गत करण्यात आली. ही पाहणी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO अंतर्गत केली जाते. ASI हे भारतातील नोंदणीकृत उत्पादन उद्योगांवरील आकडेवारी गोळा करण्यासाठी एक महत्त्वाचे सोर्स आहे. त्याचे मेन ऑब्जेक्टिव्ह असे आहेत की भारतातील उत्पादन क्षेत्राचा आर्थिक सहभाग मोजणे आणि उद्योगांच्या औद्योगिक उत्पादन क्षेत्रातील उद्योगांची औद्योगिक रचना, गुंतवणूक, नफा तोटा यांचा अभ्यास करणे आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासावर इम्पॅक्ट करणाऱ्या गोष्टींचे विश्लेषण करणे आणि म्हणजे डिसिजन मेकिंग म्हणजे धोरण तयार करणे, राज्यस्तर आणि जिल्हा स्तरांवरती धोरण तयार करणे. आणि म्हणजे वार्षिक उद्योग पाहणीमध्ये नोंदणीकृत कारखाने तसेच वॉटर सप्लाय, एनर्जी, गॅस, कोल्ड स्टोरेज, रिपेअर सर्व्हिस यासारखे सेवा आणि उद्योग समाविष्ट असतात. ASI मध्ये आपण काय माहिती पाहतो आणि गोळा करतो तर एक म्हणजे कामगारांची संख्या, रोजगार, गुंतवणूक, नफा तोटा ह्यासारख्या गोष्टी गोळा केल्या जातात. आणि ASIचे सर्वे म्हणजे ASIचा सर्वे कोण करतं तर पूर्वी CSO म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस आणि NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस हे सर्वे करत होते. आणि 2005 आणि 2006 या सालानंतरनं राज्यस्तरावरील ASIची माहिती गोळा करण्यासाठी DES यांच्याकडे जबाबदारी दिली. आणि 2010-11 पासून स्टॅटिस्टिक्स ॲक्ट 2008 या अंडर ही नियमावली राबवली जाते. तर आमच्या प्रोजेक्टचं एम असं आहे की 27 की इंडस्ट्रियल व्हेरिएबल आम्ही घेतले महाराष्ट्र आणि सातारासाठी. त्यासाठी वेबसाईट आमची मोस्पे आणि DS या वेबसाईटवरून आम्ही हा डेटा एक्स्ट्रॅक्ट केला. आणि त्यानंतरनं त्या डेटावरती आम्ही नेक्स्ट 10 इयर्ससाठी फोरकास्टिंग केले. नंतरनं त्या फोरकास्टिंग केलेल्या डेटावरती आम्ही ग्रोथ रेट फाइंड आउट केले. त्यासाठी शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म दोन्हीसाठी ग्रोथ ट्रेंड आम्ही फाइंड आउट केले. आणि आमचे जे 27 की इंडस्ट्रियल व्हेरिएबल होते ते आम्ही 10 रिअल लाईफ इंडस्ट्रियल फोकस एरियामध्ये त्याचं कॅटेगरायझेशन केलं. ते असे की फर्स्ट इंडस्ट्रियल कॅपॅसिटी अँड वर्कफोर्स स्ट्रक्चर, सेकंड कॅपिटल फॉर्मेशन, थर्ड फायनान्शियल लायबिलिटीज, फोर्थ इनपुट युटिलायझेशन अँड कन्झम्पशन, फिफ्थ प्रोडक्शन आउटपुट अँड डिप्रिसिएशन, 6 लेबर कॉस्ट अँड वेलफेअर, 7 इन्व्हेंटरी अँड स्टॉक फ्लो, 8 ओव्हरऑल कॅपिटल ग्रोथ, 9 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेंट अँड इंटरेस्ट अँड 10 प्रॉफिटेबल नेट अँड परफॉर्मन्स. आणि सातारासाठी जे 12 व्हेरिएबल होते ते चार मेन फोकस एरियात कॅटेगराईज केलं. ते म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ, इन्व्हेस्टमेंट अँड पोटेन्शियल, थर्ड लेबर वेलफेअर अँड जॉब्स अँड फोर्थ प्रोडक्शन अँड इफिशियन्सी. आणि सातारा जिल्ह्याची रँक फाइंड करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांचा कंपेरेटिव्ह स्टडी करून फाइंड आउट केली. आणि आमची स्टडी म्हणजे मदत करते की एव्हिडन्स बेस्ड डिसिजन मेकिंग आणि इकॉनॉमिक प्लॅनिंगसाठी एक सपोर्ट म्हणून आमचा स्टडी हेल्प करतो. मेट्रोलॉजी. तर ह्या प्रोजेक्टसाठी आम्ही मॉस्पिआय या वेबसाईटवरून 2002-03 ते 2022-23 पर्यंत डेटा एक्स्ट्रॅक्ट केला. आणि सातारासाठी DS वेबसाईटवरून 2006-07 ते 2020-21 हा डेटा एक्स्ट्रॅक्ट केला.
फोरकास्टिंग करण्यासाठी आम्ही टाईम सिरीजच्या ॲडव्हान्स टेक्निक यूज केल्या, अरिमा, ॲटो रिग्रेसिव्ह इंटिग्रेटिंग मूव्हिंग ॲव्हरेज आणि एक्सपोनेन्शियल स्मूथिंग, आणि नेक्स्ट 10 इयरसाठी रिजनल आणि सेक्टर वाईज आम्ही फोरकास्ट केले. आणि व्हेरिएबल्स 27 असे की जसं कॅपिटल रिलेटेड, फिक्स्ड कॅपिटल, वर्किंग कॅपिटल, इन्व्हेस्टमेंट कॅपिटल, एम्प्लॉयमेंट रिलेटेड व्हेरिएबल्स, नंबर ऑफ वर्कर्स, टोटल पर्सन्स इंगेज्ड, वेजेस, आउटपुट अँड इनपुटमध्ये मटेरियल कन्झ्युम्ड, फ्युल कन्झ्युम्ड आणि प्रोडक्ट अँड बाय प्रोडक्ट्स, आणि फायनान्शियल इंडिकेटर्स म्हणजेच इकॉनॉमिकली नेट व्हॅल्यू ॲडेड, नेट इन्कम, आउटस्टँडिंग लोन्स आणि नेट प्रॉफिट. तर ग्रोथ रेट ॲनालिसिस करण्यासाठी आम्ही शॉर्ट टर्म ग्रोथ ॲनालिसिस करण्यासाठी इयर ऑन इयर ग्रोथ ट्रेंडचा यूज केला, आणि जी लॉंग टर्म ग्रोथ आहे त्यासाठी CAGR कंपाऊंड ॲन्युअल रेटचा यूज केला. त्यानंतर फोरकास्टिंग टेक्निक जे आम्ही प्रोजेक्टमध्ये यूज केलं ती म्हणजे अरिमा, ॲटो रिग्रेसिव्ह इंटिग्रेटेड मूव्हिंग ॲव्हरेज. ही जी टाईम सिरीजची टेक्निक आहे त्यामध्ये जो डेट म्हणजे पास्ट डेट आहे त्यावरून आपण फ्युचर प्रेडिक्ट करू शकतो. त्यामध्ये पॅटर्न्स, ॲटो कोरिलेशन, ट्रेंड्स आणि डिप्रेसिएशनचा यूज होतो. त्यासाठी डेटा स्टेशनरी असावा लागतो. त्यानंतर एक्सपोनेन्शियल स्मूथिंग ही एक ॲडव्हान्स टेक्निक आहे ज्यामध्ये जो पास्ट डेटा आहे त्याला डिक्रीजिंग ऑर्डरनं वेट्स असाइन केले जातात, आणि त्यानंतर त्याचा ट्रेंडचा स्टडी करून मॉडेल फोरकास्ट करू शकतं. आणि अरिमाचं लिमिटेशन एक आहे, अरिमा अजून पास्ट पॅटर्न्स विल रिपीट बट लाईफ इज अनसर्टन सडन मार्केट चेंजेस कॅन मेक फोरकास्ट अनएक्युरेट. इट कॅन एज्युकेट गेस नॉट अ गॅरंटी. ग्रोथ ट्रेंड फाइंड करण्यासाठी आम्ही इयर ऑन इयर ॲन्युअल ग्रोथ रेट फाइंड करण्यासाठी यूज केला. तो मेजर असा केला जातो की म्हणजे ह्या मागील वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षीनं किती ग्रोथ झाला ह्यासाठी आम्ही यूज केला. जसं की एक्झाम्पल बघितलं की नेट इन्कमचं एक्झाम्पल बघूया. 20 लाख 2022मध्ये होतं आणि 22 लाख करोड इन 2023मध्ये होते. तर इयर ऑन इयर ग्रोथ कसा होईल, तर 22 लाख मायनस 20 लाख डिवायडेड बाय 20 लाख इंटू 100. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ती इंडस्ट्री 10% ग्रो झाली लास्ट इयरपेक्षा. त्याचं लिमिटेशन असं आहे की तो मिसलिडिंग आहे. जर प्रिव्हियस इयर म्हणजे बेस इयर जर हा एक्स्ट्रीमली हाय किंवा लो असेल, तर जर तो हाय असेल तर निगेटिव्ह ग्रोथ रेट येतो आहे आणि लो असेल तर पॉझिटिव्ह येतो आहे. म्हणजे कधी कधी फ्लक्च्युएशनमध्ये अपडाऊन्स असले तर इथं मिसलिडिंग होऊ शकतं. म्हणजे बघताना आपल्याला रॉंग वाटते पण ते रॉंग नाही आहे, तो मिसलिडिंग पॅटर्न आहे. आणि CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट तो लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी यूज केला आहे. त्यामध्ये एक्झाम्पल बघितलं तर 2018 साली फिक्स्ड कॅपिटल जर 10 लाख करोड असेल आणि फिक्स्ड कॅपिटल 2023 साली 17 लाख करोड असेल, तर तो फॉर्म्युला असा आहे की इनिशियल इयर डिवायडेड बाय बेस रेस टू 1/n म्हणजे मधील वर्षाचा 5 वर्षाचा कालावधी -1. तर हा फॉर्म्युला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी यूज केलेला आहे. नंतर फोरकास्टिंग ॲनालिसिस फॉर महाराष्ट्र इंडस्ट्रियल सेक्टर. तर आम्ही मॉस्पियर वेबसाईटवरून जो डेटा आम्ही घेतला होता 2002-03 ते 2021-22, तर त्यानंतर आम्ही नेक्स्ट 10 इयरसाठी फोरकास्ट केले आहे. तर यामध्ये असं दिसून येतं की नंबर ऑफ फॅक्टरीज आहेत त्या स्टेडीली इन्क्रीजिंग आहे. त्यानंतर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ग्रोथ जसं की फिक्स कॅपिटल, वर्किंग कॅपिटल. फिक्स कॅपिटल हे 471,15,539 ते 789,09,805 एवढ्याने इंक्रीजिंग आहे. त्यानंतर प्रोडक्टिव्हिटी अँड आउटपुटचा व्हॅल्यू आहे तर त्या पण सिग्निफिकंटली इंक्रीजिंग आहेत. तर त्याचा ट्रेंड हा आहे की 14.42 लाख ते लाख करोड टू 2023-24ला 32-33ला त्याचा ग्रोथ 32.18 लाख करोड आहे. म्हणजे तो शोईंग इंक्रीजिंग ट्रेंड. आणि एम्प्लॉयमेंट ट्रेंडसुद्धा इंक्रीजिंग फॉर्ममध्येच आहे. 19.92 लाख टू 25.67 लाख म्हणजे रिफ्लेक्ट तो करतो की जॉब क्रिएशन आणि वर्कफोर्स एक्सपान्शन इंडस्ट्री सेक्टरसाठी हे इंक्रीजिंग आहे. आणि रॉ मटेरियल कन्झम्पशनमध्ये
डबल झालेलं आहे, 9.67 लाख करोड टू 24.52 लाख करोड. हे सुद्धा हायर प्रोडक्शन व्हॅल्यूम, म्हणजे प्रोडक्शन जास्त होते त्यामुळे इनपुट कॉस्ट वाढण्याची शक्यता जास्त आहे असं दाखवते. आणि कॅपिटल फॉर्मेशनमध्ये ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे कॉम्बिनेशन आहे फिक्स्डचं वर्किंगचं, ते सुद्धा रायजेस स्टेडीली दाखवलेलं आहे. नेट प्रॉफिटसुद्धा राईज झालेला आहे 1.23 लाख करोड टू 2.20 लाख करोड. फायनान्शियल हेल्थ ही एनहान्स झालेली आहे, फ्युचरमध्ये एनहान्स होत आहे असं दाखवत आहे. आणि स्टेबल लोन बर्डनमध्ये आउटस्टँडिंग लोन फ्लक्च्युएट होतात, पण रेंज त्यांची 1.71 ते 2.11 लाख करोड रेंजन्सचं आहे. म्हणजे इथं असं दाखवते की कर्ज घेताना त्यांचं बिहेवियर कंट्रोल केलं पाहिजे, कर्ज घेताना प्रिकॉशन घेऊन कर्ज घेतलं पाहिजे. आणि वेजेस आणि वेलफेअरसुद्धा इन्क्रीजिंग आहे, आणि म्हणजे त्यांचं सोशल सिक्युरिटी वेलफेअर वगैरे फ्युचरसाठी सेफ आहे. त्यानंतर हा फर्स्ट फोकस एरिया इंडस्ट्रियल कॅपॅसिटी अँड वर्कफोर्स स्ट्रक्चर. तर हा फोकस एरिया रिप्रेझेंट करतो स्ट्रक्चरल साईज ऑफ इंडस्ट्री अँड ह्युमन रिसोर्सेस एंगेजमेंट ओव्हर टाईम. तर हे व्हेरिएबल्स आहेत, नंबर ऑफ फॅक्टरीज, नंबर ऑफ वर्कर्स, टोटल पर्सन एंगेज्ड. तर हे रिप्लेट करतात इंडस्ट्री साईज अँड लेबर इंटेन्सिटी. नंबर ऑफ फॅक्टरी म्हणजे काउंट आहे फॅक्टरींचा, नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे डायरेक्टली प्रोडक्शनच्या ॲक्टिव्हिटी येणारे मधले वर्कर फक्त, आणि टोटल पर्सन एंगेजडमध्ये बोथ वर्कर्स पण येतात, सपोर्टिंग मॅनेजिंग स्टाफ, म्हणजे टोटल ह्युमन रिसोर्स युटिलायझेशन टोटल पर्सन एंगेजडमध्ये इन्क्लूड होतं. आणि ग्रोथ रेट जर बघितला आपण इयर ऑन इयरचा, तर नंबर ऑफ फॅक्टरीज पॉझिटिव्हली स्टेडीली अँड स्लाइटली डिक्रीजिंग आहे, म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे दरवर्षी काही नवीन फॅक्टरी येऊ शकत नाही आहे, नॉर्मल एकदम स्लाइटली पॉईंटचा चेंज आहे. आणि नंबर ऑफ वर्कर्स स्लाइटली डिक्रीजिंग इन्क्रीजिंग फ्लक्च्युएशनमध्ये येतात, जे की गुड आहे. आणि टोटल पर्सन एंगेजमेंटमध्ये काही इयरमध्ये निगेटिव्ह ग्रोथ रेट दाखवतो आहे, तो कदाचित नॉन प्रोडक्शन स्टाफमुळे असू शकतो, की कदाचित मॅनेजर म्हणत असेल मला जास्त सॅलरी नाही मी सोडतो, त्यामुळे तिथं 2-3 वर्षांसाठी फ्लक्च्युएशन आलेलं आहे. आणि ॲव्हरेजली बोललं तर पॉझिटिव्हली स्टेडीली कॅपॅसिटी आणि वर्कफोर्स स्ट्रक्चर इंडिकेट होतो आहे. त्यानंतर सेकंड फोकस एरिया आहे कॅपिटल फॉर्मेशन अँड असेस इन्व्हेस्टमेंट. हा फोकस एरिया रिप्रेझेंट करतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट इन फिक्स इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोडक्टिव्हिटी ॲसेट. ह्याचे व्हेरिएबल्स आहेत फिक्स कॅपिटल, इन्व्हेस्टमेंट कॅपिटल, नेट फिक्स कॅपिटल फॉर्मेशन अँड ग्रॉस फिक्स कॅपिटल फॉर्मेशन. हे व्हेरिएबल रिप्रेझेंट करतात द मेजर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट अँड कॅपॅसिटी बिल्डिंग. तर फिक्स्ड कॅपिटल म्हणजे आपण म्हणू शकतो की लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट इन फिजिकल असेट्स लाईक लँड, बिल्डिंग आणि मशिनरी. आणि इन्व्हेस्टमेंट कॅपिटल म्हणजे फिक्स्ड कॅपिटल प्लस वर्किंग कॅपिटल, हे टोटल इन्व्हेस्टमेंट कॅपिटल आहे. आणि ग्रॉस फिक्स्ड कॅपिटल म्हणजे रिफ्लेक्ट न्यू इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड कॅपिटल ॲसेट्स ड्युरिंग दिस इयर, म्हणजे न्यू इन्व्हेस्टमेंट फिक्स्ड कॅपिटलमध्ये केलेली. आणि नेट फिक्स्ड कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे तो मेजर करतो नेट क्रिएशन, नेट असेस क्रिएशन म्हणजे आफ्टर डिफ्रेशिएशन, म्हणजे डिफ्रेशिएशन वजा करून नेट किती क्रिएशन केले तो नेट फिक्स्ड कॅपिटल फॉर्मेशन मेजर करतो. तर यामध्ये फिक्स कॅपिटल ग्रुपमध्ये आपल्याला फ्लक्च्युएशन दिसून येते. इन्व्हेस्टेड कॅपिटल ग्रोथ हा स्टेबल आहे ॲप्रॉक्स 4.15ला. त्यानंतर NFCF आहे, त्यात मायनसमध्ये पण गेलेला आहे तो. आणि GFCF जो आहे तो पण फ्लक्च्युएट झालेला आहे. आणि ह्याची ॲव्हरेज ग्रोथसुद्धा फ्लक्च्युएशन आहे इयर ओव्हर इयर. फायनान्शियल लायबिलिटीज आणि लिक्विडिटी म्हणजे कॅश फ्लो, म्हणजे काहीतरी प्रोडक्शन होतं आहे त्यातून कुठून तरी पैसा येतो आहे आणि जातो आहे, तो कॅश फ्लो इथं दोन्हीमधले रिफ्लेक्शन बघितलेला आहे. तो कॅप्चर करतो आहे फायनान्शियल फ्लेक्झिबिलिटी आणि डेबिट डिपेन्सिटी ऑफ द फर्म. तर ह्या फोकस एरियाचे व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल म्हणजे डे टू डे फंड ऑपरेशन, म्हणजे डे टू डे जे प्रोडक्शन होतं त्यासाठी लागणारा पैसा आणि त्या प्रोडक्शनमधून येणारा पैसा, हे डे टू डे फंड ऑपरेशन. आणि ते ऑपरेशन करण्यासाठी पैसा लागतो, म्हणजे आर्थिक कुठून ना कुठून, त्यासाठी इंडस्ट्री लोन घेते बाहेरून. तर ती एक फायनान्शियल रिस्क आहे. त्या दोन्हीमध्ये आम्ही रिफ्लेक्शन चेक केलं तर वर्किंग कॅपिटलचा ग्रोथ रेट हा स्लाइटली अप डाऊन आहे, म्हणजे नॉर्मल पॉईंटमध्ये आहे, पण आउटस्टँडिंग लोन्स हा फ्लक्च्युएट करतो आहे. म्हणजे कर्ज घेण्याचं त्यांचं बिहेवियर कदाचित चुकीचं आहे, हे इथं दिसते, ते कंट्रोल केलं पाहिजे. हां. त्यानंतर फोर्थ फोकस एरिया इनपुट युटिलायझेशन अँड
कन्झम्पशन. हा फोकस एरिया रिप्रेझेंट करतो सोर्सेस युज्ड इन प्रोडक्शन प्रोसेस. तर त्याचे व्हेरिएबल्स असे आहेत की फ्यूल कन्झम्ड, मटेरियल कन्झम्ड अँड टोटल इनपुट्स. तर हे द कोर फिजिकल इनपुट्स आहेत ते प्रोडक्शन सिस्टीममधले. आणि त्यांचा इयर ऑन इयर ग्रोथ रेट पाहिला तर फ्यूलचा कॉन्स्टंट आहे प्रत्येक इयरला, आणि टोटल इनपुटचा ग्रोथ रेटसुद्धा कॉन्स्टंट आहे. पण मटेरियल कन्झ्युम्ड ग्रोथ हा स्लाइटली अप डाऊन आहे, म्हणजे इन्क्रीज अँड डिक्रीजिंग पॅटर्नमध्ये येतो आहे. ह्याचा असा म्हणू शकतो की त्यांच्याकडे रॉ असेल, म्हणजे पाठीमागचा शिल्लक असू शकतो, किंवा एकदम त्यांचा स्टॉक राहिला तो, त्यामुळे इथं फ्लक्च्युएशन येऊ शकतं. त्यानंतर फिफ्थ फोकस एरिया आहे प्रोडक्शन आउटपुट अँड डिप्रिसिएशन. हा फोकस एरिया रिप्रेझेंट करतो मेजर आउटपुट अँड द इंडस्ट्रियल व्हॅल्यू क्रिएटेड. तर ह्याचे व्हेरिएबल प्रोडक्ट्स अँड बाय प्रोडक्ट्स, व्हॅल्यू ऑफ आउटपुट, डिप्रिसिएशन अँड नेट व्हॅल्यू ॲडेड. हा फोकस एरिया रिफ्लेक्ट करतो प्रोडक्शन कॅपॅसिटी अँड कंट्रीब्युशन टू द इकॉनॉमी. म्हणजेच की आपण प्रोडक्शन केलेल्यामधून आपल्याला जो इकॉनॉमिक म्हणजे जो पैसा आलेला आहे आणि त्यातून डिप्रिशिएशन आणि तो नेट व्हॅल्यू ॲडेडच्या इंडिकेटरद्वारे किती कॉन्ट्रीब्यूट करतो हे रिफ्लेक्ट केलेलं आहे. तर प्रोडक्शन आणि बाय प्रोडक्शन म्हणजे की फिजिकल आउटपुट, म्हणजे ज्या प्रोडक्शनमधून जेवढा आउटपुट होते प्रोडक्टचं ते, आणि व्हॅल्यू म्हणजे वर्थ म्हणजे त्याची किंमत, आणि डिप्रिशिएशन म्हणजे घसारा. जसं की बिल्डिंग्स, मशीन्स ह्या यूज होऊन म्हणजे त्याचा वापर करून त्यांची झीज होते तो वजा करून. आणि नेट व्हॅल्यू ॲडेड म्हणजे GVA मायनस हे डिप्रिशिएशन, आणि GVAमध्ये म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणजे टोटल आउटपुट मायनस इनपुट, आणि नेट व्हॅल्यू ॲडेड जसं की तो ॲक्च्युअल व्हॅल्यू क्रिएटेड म्हणजे डिप्रिशिएशन वगैरे सगळे सबट्रॅक्ट करून आलेला इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्यूट कसे ते रिफ्लेक्ट केलेलं आहे. तर ग्रोथ रेट त्याचा प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट्सचा कॉन्स्टंट आहे, व्हॅल्यूसुद्धा कॉन्स्टंटच येते, पण डिप्रिशिएशनमध्येच स्लाइटली अप डाऊन आहे, नॉर्मल आहे, पॉझिटिव्ह. आणि नेट व्हॅल्यू ॲडेड ग्रोथ हा इन्क्रीजिंग आहे, फक्त 31 ते 33 सालामध्ये म्हणजे त्या इयरच्या तुलनेत थोडी डिक्रीज झालेली आहे. त्यानंतर 6 फोकस एरिया लेबर कॉस्ट अँड वेलफेअर. हा फोकस एरिया रिफ्लेक्ट करतो लेबर रिन्युमरेशन अँड इंडस्ट्री अँड कमिटमेंट ऑफ एम्प्लॉई वेलफेअर. तर हे व्हेरिएबल आहेत वर्कर टू वेजेस, टोटल इमॉलमेंट्स, प्रोव्हिडंट फंड अँड अदर वेलफेअर एक्सपेंडिचर. तर हे व्हेरिएबल शो करतात द कॉस्ट ऑफ ह्युमन कॅपिटल अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. वर्कर टू वेजेस म्हणजे डायरेक्ट वर्कर्सना दिलेले वेतन, इमॉलमेंट्समध्ये त्यात वेजेस, सॅलरीज आणि त्यांना जे अदर बोनस आहेत ते इन्क्लूड होतात, आणि प्रोव्हिडंट फंड आणि प्रोव्हिडंट फंड अँड अदर वेलफेअर एक्सपान्शन. तो इंडिकेट करतो की सोशल सिक्युरिटी, कामगारांबाबत सोशल सिक्युरिटी म्हणजे त्यांच्या पगारातून थोडा निधी बाजूला काढून त्यांच्यासाठी भविष्यासाठी म्हणजे त्यांच्या कल्याणासाठी निधी बाजूला काढणे. तर ग्रोथ रेट जर ह्यांचा तिन्ही व्हेरिएबलचा पाहिला तर पॉझिटिव्ह आहे आणि इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे, पण टोटल इव्हॉल्वमेंटचा ग्रोथ हा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये येतो आहे. आणि प्रोव्हिडंट फंड आणि अदर वेलफेअर एक्सपान्शनसुद्धा इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. याचा असं असतं की भविष्यातील कामगारांची सिक्युरिटी आणि रोजगारातून मिळणारे वेतन हे एक म्हणजे इकॉनॉमिकली वाढतं आहे आणि रोजगारांसाठी चांगली संधी आहे. त्यानंतर 7वा फोकस एरिया इन्व्हेंटरी अँड स्टॉक फ्लो. हा फोकस एरिया रिप्रेझेंट करतो ट्रॅक हाऊ गुड्स अँड मटेरियल्स आर स्टोअर्ड, प्रोसेस्ड अँड मॅनेज्ड. तर ह्याचे व्हेरिएबल्स आहेत ॲडिशन इन स्टॉक ऑफ मटेरियल्स, फ्युअल्स एक्सेट्रा. त्यानंतर ॲडिशन इन स्टॉक ऑफ सेमी फिनिश्ड गुड्स, ॲडिशन इन स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स अँड टोटल ॲडिशन इन स्टॉक. तर ते ॲडिशन इन स्टॉक्स ऑफ मटेरियल फ्युल्स म्हणजे रॉ मटेरियल इन्व्हेंटरी चेंजरमध्ये प्रोडक्शनसाठी फ्युचर प्लॅनिंगसाठी लागण्यासाठी, आणि सेमी फिनिश्ड गुड्स म्हणजे अजून ते झालेले नाही आहेत, ते वर्किंग प्रोग्रेसमध्ये, आणि फिनिश्ड गुड्समध्ये ते कंप्लीट झालेले आहेत म्हणजे त्यांची आता डिमांड डायरेक्ट फोरकास्ट म्हणजे विक्रीसाठी पुढं फोरकास्टिंगसाठी. आणि टोटल म्हणजे ह्या तिन्हींची टोटल समराईज ऑल चेंजेस इन्व्हेंटरी लेवल्स. तर ह्यांचा इयर ऑन इयर ग्रोथ रेट पाहिला तर चा डिक्रीजिंगमध्ये आलेला आहे. सेमी फिनिश्डचा फ्लक्च्युएट दाखवतो आहे आणि फिनिश्डचा म्हणजे तो पण फ्लक्च्युएट करतो आहे, म्हणजे ते झाले पण त्यांना म्हणजे प्रोडक्शन नंतर त्यांना सेलसाठी फोरकास्ट म्हणजे
म्हणजे भविष्यात त्यांना झालं त्यांचं साठलं, पण पुढच्या वर्षी विक्रीच झाली नाही, तो तसाच राहिला, परत त्यांनी नंतरनं बनवलाच नाही, त्यामुळे तिथं फ्लक्च्युएट केलेलं आहे निगेटिव्हनं, आणि टोटलसुद्धा फ्लक्च्युएटच करतो आहे. म्हणजे त्यांनी प्लॅनिंग केलं पाहिजे की कधी स्टॉक आपला कुठं म्हणजे बनवला पाहिजे, कंप्लीट केला पाहिजे हे. त्यानंतर 8वा फोकस एरिया आहे ओव्हरऑल कॅपिटल ग्रोथ. दिस फोकस एरिया रिप्रेझेंट कॅप्चर्स टोटल इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटी इन्क्लुडिंग बोथ इन्व्हेंटरी अँड फिक्स असेट. तर त्याचा व्हेरिएबल आहे ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन. तर हा म्हणजे म्हणजे ऑल कॉम्बिनेशन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, म्हणजे फिक्स्ड इन्व्हेंटरी सगळ्याचं तो कॉम्बिनेशन आहे, म्हणून ओव्हरऑल कॅपिटल ग्रोथ हा फोकस एरिया घेतलेला आहे. ग्रॉस फिक्स, तर हा टेबल आपल्याला दिसतोय की त्यात तो 2024-25मध्ये खूप इन्क्रीज झाला आहे, त्यानंतर तो स्टेडीली मॉडरेटली म्हणजे ओव्हरऑल कॅपिटल ग्रोथ ही मॉडरेट आहे फ्युचरसाठी. त्यानंतर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेंट अँड इंटरेस्ट. तर हा फायनान्शियल इनफ्लोज आणि आउटफ्लोज रिलेट करतो आहे प्रोडक्शनच्या ह्यांनी. तर रेंट पेड रेंट रिसिव्ड आणि इंटरेस्ट रिसिव्ड हे व्हेरिएबल आहेत. तर ह्यांचा ग्रोथ रेट सगळीकडे फ्लक्च्युएट झालेला आहे, म्हणजे 5 डेटाच त्यांचा पूर्ण डिक्रीजिंग ऑर्डरला फ्लक्च्युएट होऊन डिक्रीजिंग होतो आहे अपडाऊन्समध्ये. तर फ्युचरमध्ये सुद्धा हा फ्लक्च्युएटच होत आहे. म्हणजे इकॉनॉमिकली जर आपलं पाठीमागं बघितलं आपण की इन्कम आहे आपल्याकडून, पण रेंट रिसिव्ड हे इन्कम आपलं इथं निगेटिव्हला जातं आहे. त्यानंतर 10 नंबरचा फोकस एरिया आहे प्रॉफिटेबिलिटी अँड नेट परफॉर्मन्स. दिस फोकस एरिया रिप्रेझेंट मेजर्स द बॉटम लाईन फायनान्शियल आउटकम ऑफ ऑपरेशन. तर ह्याचे व्हेरिएबल्स आहेत नेट इन्कम अँड नेट प्रॉफिट. तर नेट इन्कम म्हणजे टोटल अर्निंग, पण कधी सगळा एक्सपेन्स वजा करून केलेले हा नेट इन्कम. आणि नेट प्रॉफिट म्हणजे ट्रू प्रॉफिट, म्हणजे सगळं ऑपरेशन डिडक्ट केल्यानंतर राहिलेला आपला हा प्रॉफिट. तर नेट इन्कम आणि नेट प्रॉफिट हे पॉझिटिव्हली स्टेडी आणि इयर बाय इयर स्लाइटली इन्क्रीज आहे. नेट प्रॉफिट इन्क्रीजिंग ऑर्डरमध्येच आहे. तर इकॉनॉमिकल ग्रोथ ही नेक्स्ट 10 डिकेडला पॉझिटिव्ह आहे. नेक्स्ट म्हणजे फॉरकास्टिंग आणि सातारा डिस्ट्रिक्ट सेक्टरसाठी आम्ही DS वेबसाईटवरून 2006-07 ते 20-21चा डेटा घेतला, आणि त्यानंतरनं 10 इयर फोरकास्ट केलं 2021-22 ते 30-31साठी. तर तर यामध्ये असं दिसतं की फिक्स कॅपिटल आहे तर ते डबल झाले 2021-22 ते 2030-31 पर्यंत. त्यानंतर एम्प्लॉयमेंटचा ट्रेंडसुद्धा इन्क्रीजिंग आहे. त्यानंतर GVA पण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे, आणि वेजेस टू एम्प्लॉईज हा पण रायझिंग ऑर्डरमध्ये आहे. फर्स्ट फोकस इकॉनॉमिकल ग्रोथ साठी 2 इंडिकेटर घेतले, GVA आणि NVA, म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड आणि नेट व्हॅल्यू ॲडेड. तर त्यांचा इयर ऑन इयर ग्रोथ रेट हा फ्लक्च्युएटिंग बट म्हणजे 27-28 पासून हा पॉझिटिव्हली आहे. म्हणजे नेक्स्ट डिकेटसाठी जरी त्यांनी कुठं अपडाऊन्स खाल्ले असतील तर त्यांनी रिकवर केलेलं आहे सातारा डिस्ट्रिक्टनं. त्यानंतर सेकंड इन्व्हेस्टमेंट अँड पोटेन्शियल ट्रेंड, त्यासाठी फिक्स कॅपिटल आणि GFCFचा यूज केला आहे. तर ह्यामध्ये असं दिसून येतं की GFCF आहे तो इन्क्रीजिंग ऑर्डरला आहे, आणि फिक्स कॅपिटलमध्ये म्हणजे तो सुरुवातीला खूप इन्क्रीज झाला आहे, नंतर परत डिक्लाईन झालेला आहे. तर तो ओव्हरऑल ग्राफ पण तसंच दिसून येतो की तो परत 2023-24ला तो इन्क्रीजिंग झाला, आणि त्यानंतर तो डिक्लाईन होऊन स्टेबल होत गेला. आणि त्याचा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे त्याचा कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट हा फिक्स्ड कॅपिटलसाठी 2025-26 ते 30-31ला 1.98 एवढा वाढत आहे. आणि म्हणजे GFCFसाठी 25-26 ते 30-31साठी 2.72 एवढा ग्रो होत आहे. त्यानंतर लेबर वेलफेअर अँड जॉब्स, तर यामध्ये एम्प्लॉयमेंट वेजेस आणि एमॉलमेंट्स याचा स्टडी केला आहे. तर यामध्ये ह्याचा ग्राफ असा दिसून येतो की तो 23-24 ते 25-26 पर्यंत इन्क्रीजिंग आहे, त्यानंतर तो डिक्लाईनला गेलेला आहे. तर ह्यामध्ये वेजेसमध्ये तो इन्क्रीजिंगला 25-26 पर्यंत इन्क्रीजिंग आहे, त्यानंतर 27-28 नंतर तो परत डिक्लाईन झालेला आहे, आणि 30-31ला तो 0 झालेला आहे.
प्रोडक्शन इफिशियन्सी म्हणजे आपण इनपुट देतो त्यातून आउटपुट किती होतं त्याची इफिशियन्सी रेशो इथं मेजर केलेला आहे ह्या फोकस एरियाला. तर इफिशियन्सी रेशो हा आपला मॉडरेट आहे. म्हणजे 1च्या जास्त असेल तर तो कुठेतरी अपवाद असतो आणि 1च्या खाली असेल तर तो म्हणजे आपल्याकडे तेवढं इनपुटच नाही आहे. म्हणजे 1.26 आहे. जर आपलं एक लागत असेल आपल्याला इनपुट आउटपुट व्हायला तर 25 हा आपला एक्स्ट्रा राहिला म्हणजे तो बाजूला राहिला आपला रॉ मटेरियल असा इथं अर्थ होतो. आणि त्याचा इफिशियन्सी इयर ऑन रेशोसुद्धा फ्लक्च्युएट होत आहे पण नंतरनं त्यांनी रिकवर केलेला आहे 28 पासून 31पर्यंत 30-31पर्यंत रिकवर केलेला आहे. आता सातारा डिस्ट्रिक्टची रँक फाइंड केली आहे. त्याचा डेटा DS वेबसाईटवरून 6/7 ते 20-21चा घेतला. त्यामध्ये 12 इंडस्ट्रीयल व्हेरिएबल होते आणि ते पण फोकस एरिया वाईजच आम्ही रँक त्याची पाहिली. इकॉनॉमिकलसाठी GVA NVA, इन्व्हेस्टमेंट अँड पोटेन्शियलसाठी फिक्स्ड कॅपिटल आणि GFCF, लेबर वेलफेअर आणि जॉबसाठी एम्प्लॉयमेंट, वर्कर्स वेजेस, इव्हॉल्वमेंट्स आणि इफिशियन्सी आणि स्किलसाठी टोटल आउटपुट आणि इनपुट ॲड केले. आणि त्याची रँक म्हणजे 36 जिल्ह्यांना कम्पेअर करून सातारा कोणत्या पोझिशनला आहे ते पाहिलं. तर त्याची रँक ही 10 ते 15 म्हणजे साताऱ्याची रँक ही 10 ते 15 मध्ये लाईव्ह होते प्रत्येक व्हेरिएबलची. आणि इकॉनॉमिकली रँक GVA आणि NVA इंडिकेटर द्वारे बघितली तर इन्क्रीजिंग आहे आणि नेक्स्ट फ्युचरमध्ये पण इन्क्रीजिंगच राहील कारण पॅटर्न कुठंच त्यांनी 13-14 पासून कुठंच फ्लक्च्युएट झाल्या नाही आहे डाऊनला. इन्व्हेस्टमेंट अँड पोटेन्शियल रँकला सुद्धा साताऱ्याची रँक ही मागील वर्षापासून वाढतच गेलेली आहे. हां तुम्ही टेस्लाला पाठवलं नाही अजून नाही. नंतर लेबर वेलफेअर अँड जॉब्स रँक ॲनालिसिस हा डेटा 2009 मध्ये डिक्लाइन झाला. त्यानंतर 2009 नंतर तो इन्क्रीजिंग होऊन 2017-18 पासून तो स्टेडीली मूव्ह करतोय. आणि प्रोडक्शन इफिशियन्सी चं सुद्धा ग्राफ नंतरनं मॉडरेटरीज म्हणजे ग्रो होत आहे. त्यानंतर आम्ही NIC वाईज 3 मेजर कंपन्यांचं क्लासिफिकेशन केले. NIC म्हणजे नॅशनल इंडस्ट्रीयल क्लासिफिकेशन. तर त्यामध्ये आम्ही फूड, केमिकल आणि मशिनरी ह्या 3 कंपन्या इन्क्लूड केल्या आहेत. मेजर टॉप 3 आणि त्याच्यासाठी डेटा सोर्स मोस्पेवरचा घेतला 2002 ते 2022-23चा आणि फोरकास्ट आम्ही 2023 ते 2032चं नेक्स्ट 10 इयरचं फोरकास्ट केलं. आणि फोरकास्टिंग मेथडसुद्धा अरिमा आणि एक्सपोनेन्शियल स्मूथिंगच यूज केल्या. तर ही फर्स्ट इंडस्ट्री आहे फूड प्रोडक्ट्स अँड मॅन्युफॅक्चरिंग. तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की फॅक्टरीज पण इन्क्रीज होत गेल्यात. फिक्स कॅपिटल आणि फिक्स कॅपिटल, प्रोडक्टिव्ह कॅपिटल आणि इन्व्हेस्टेड कॅपिटल हे सुद्धा इन्क्रीजिंग ग्रो करतं आहे. त्यानंतर नेट व्हॅल्यू ॲडेड पण इन्क्रीजिंग करते. म्हणजे याचा अर्थ की फूड इंडस्ट्री जी आहे ती इन्क्रीजिंगली ग्रोथ करते नेक्स्ट 10 इयर्ससाठी. तर फर्स्ट की इकॉनॉमिकल इंडिकल ग्रोथ रेटसाठी टोटल आउटपुट आणि NVA त्यामध्ये त्यांचा इयर ऑन इयर ग्रोथ रेट हा पॉझिटिव्हली आणि स्लाइटली डिक्लाइन आणि अपडाऊनमध्ये येतो आहे. म्हणजे ह्या वर्षीच्या तुलनेत नेक्स्ट इयरमध्ये टोटल आउटपुट आणि इकॉनॉमिकमध्ये ग्रो आहे. NVA 2.55 ते 6.75 म्हणजे हा इकॉनॉमिकल इंडिकेटर आहे. तर सातारा हा इकॉनॉमिकली नेक्स्ट डिकॅटला पॉझिटिव्हली ग्रो करतो आहे. त्यानंतर कॅपिटल ग्रोथ ट्रेंड्स. तर यामध्ये फिक्स कॅपिटल, प्रोडक्टिव्ह कॅपिटल आणि इन्व्हेस्टेड कॅपिटलचा स्टडी केला आहे. त्यामध्ये जे फिक्स कॅपिटल हा डिक्लाइन झाला आहे 10.30 पासून 5.14ला. त्यानंतर प्रोडक्टिव्ह कॅपिटल फ्लक्च्युएट करतं आहे आणि इन्व्हेस्टेड कॅपिटल आहे ते कॉन्स्टंटली मूव्ह करते. लेबर वेलफेअर आणि एम्प्लॉयमेंटसाठी
इयर ऑन इयर ग्रोथ रेट वर्करसाठी हा फ्लक्च्युएट 24-25 आणि 29-30ला झालेला आहे. नंतरनं स्टेडी ग्रो केलेला आहे आणि टोटल पर्सन इंगेजेडसुद्धा फ्लक्च्युएट होत आहे, पण नंतरनं 30-31पासून परत पॉझिटिव्हली रिकवर झालेले आहे आणि टोटल इव्हॉल्वमेंट कॉन्स्टंटली सगळ्या इयरसाठी आहे. त्यानंतर नेक्स्ट इंडस्ट्री आहे केमिकल अँड केमिकल प्रोडक्ट. तर यामध्ये आपल्याला असं दिसतं की ही इंडस्ट्री आहे ती पण इंक्रीजिंग मूव करते. त्यामध्ये फिक्स कॅपिटल हा डबल झालेला आहे ते. त्यानंतर नेट व्हॅल्यू ॲडेड पण इंक्रीजिंग आहे. तर याचा अर्थ असं की केमिकल अँड केमिकल प्रोडक्ट्स जे आहेत ती पण इंक्रीजिंग आहेत नेक्स्ट 10 इयर्ससाठी. कॅपिटल ग्रोथ ट्रेंड्समध्ये फिक्स्ड कॅपिटल, प्रोडक्टिव्ह कॅपिटल आणि इन्व्हेस्टमेंट कॅपिटल पॉझिटिव्हली ग्रो केलेला आहे ह्या तिन्ही व्हेरिएबलनंसुद्धा. मग कॅपिटल ग्रोथसुद्धा ह्या केमिकल इंडस्ट्रीसाठी नेक्स्ट 10 डिकेडला पॉझिटिव्ह ग्रो करते. सातारा डिस्ट्रिक्ट नाही, ओव्हरऑल हा महाराष्ट्र. इंडिया, महाराष्ट्र डेटा महाराष्ट्राचा हां महाराष्ट्र. त्यानंतर ॲनालिसिस ऑफ की इकॉनॉमिक इंडिकेटर. त्यासाठी आम्ही टोटल आउटपुट आणि एनव्हीचा स्टडी केला. तर यामध्ये असं दिसतं की टोटल आउटपुटमध्ये फ्लक्च्युएशन आहे आणि एनव्हीमध्ये पण फ्लक्च्युएशन आहे. त्यानंतर जॉब क्रिएशन अँड लेबर वेलफेअर ट्रेंड्स. तर यामध्ये दिसतं की टोटल पर्सन एंगेज्ड आहेत ते डिक्लाइन झाले, परत स्टेडीली ग्रो पण केलं. त्यानंतर 29-30 नंतर परत त्यांनी ग्रो केलेलं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट कॅपिटलसुद्धा फ्लक्च्युएट करते पण पॉझिटिव्हली ग्रो केलेला आहे. त्यानंतर ॲनालिसिस ऑफ की इकॉनॉमिक इंडिकेटर. त्यासाठी फिक्स कॅपिटल, प्रोडक्टिव्ह कॅपिटल आणि इन्व्हेस्टेड कॅपिटल. तर ह्यामध्ये फिक्स कॅपिटल ह्यात फ्लक्च्युएशन दाखवते आणि प्रोडक्टिव्हिटी कॅपिटलमध्ये मायनॉर फ्लक्च्युएशन आहेत आणि इन्व्हेस्टेड कॅपिटलमध्ये ते डिक्लाइन झाल्यात 30-31 नंतर. त्यानंतर थर्ड इंडस्ट्री आहे मशिनरी अँड इक्विपमेंट. तर यामध्ये दिसून येतं की फिक्स कॅपिटल, नेट व्हॅल्यू ॲडेड ही इंक्रीजिंग आहेत. म्हणजे ही पण इंडस्ट्री आहे ती नेक्स्ट डिकेडसाठी इंक्रीजिंग आहे. आणि की इकॉनॉमिकल इंडिकेटरमध्ये टोटल आउटपुट आणि एनव्ही इंडिकेटरनं स्टेडीली पॉझिटिव्ह आहे. स्लाइटली नॉर्मल पॉईंट फरक आहे, म्हणजेच हे इकॉनॉमिकली नेक्स्ट 10 डिकेडसाठी पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर इयर ऑन इयर ग्रोथ फॉर इन्व्हॉल्वमेंट्स अँड एम्प्लॉयमेंट. तर ह्यामध्ये असं दिसतं की वर्कर्समध्ये जास्त फ्लक्च्युएशन दिसून येतं आहे. टोटल पर्सन एंगेज्ड आहेत त्यात कमी प्रमाणात फ्लक्च्युएशन दिसतं आहे आणि इन्व्हॉल्वमेंट्स आहेत ते डिक्लाइनला आहेत, स्लाइटली डिक्लाइन. थँक्यू.